नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत मोठी बातमी समोर येत आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार। तर राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। तर या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। विशेष म्हणजे नागालँडमध्ये आमदार अपात्रता प्रकरणाची ही उद्या सुनावणी होणार। जस्टिन सूर्यकांत आणि जस्टिन उज्ज्वला भुवन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी उद्या होणार आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबविण्यात येणार आहे। तर शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। तर या याचिकेची आधी 14 ऑगस्टला सुनावणी होणार होती, पण आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला होणार। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात शिवसेनेत पुकारलेल्या बंड हे ऐतिहासिक बंड असल्याचं सांगितलं होतं। तर या बंडामुळे शिवसेना सारखा मोठा पक्ष थेट 2 गटात विभागला जात आहे, असं देखील त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।